सर्व सेवक, सेविका आणि बालगोपाल यांना माझा नमस्कार। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत। आपण सर्व हिंदू संस्कृतीत जन्माला आलो आहोत। आपल्या आयुष्यात होळी, दिवाळी, दसरा, पोळा असे अनेक सण येतात। सण आले की वातावरण आनंदाने भरून जाते। रंग, गोडधोड, आणि उत्साह। पण एक सेवक म्हणून कधी आपण स्वतःला प्रश्न विचारलाय का? खरी होळी म्हणजे काय? फक्त रंग उधळणे की मनातील वाईट विचार जाळणे? मित्रांनो, आपल्या बाबांनी आपल्याला शिकवले की सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो। मन हरले तर सर्व काही हरले, आणि मन जिंकले तर खरी विजय आपलीच असते। होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तो वाईटावर चांगल्याचा विजय आहे। पण एका सेवकासाठी सर्वात मोठा विजय कोणता? आपल्या मनावर विजय। जेव्हा आपण राग सोडतो, अहंकार सोडतो, मत्सर सोडतो, द्वेष सोडतो, तेव्हाच खरी होळी साजरी होते। आज समाजात सणांपेक्षा दिखावा जास्त झाला आहे। नशा, भांडणे, चुकीची संगत, अन्न वाया घालवणे। ही का होळी आहे? आपण परमात्म्याच्या समोर वचन दिले आहे। आपण आपल्या जीवनात कोणतीही चुकीची पूजा, अंधश्रद्धा किंवा चुकीची प्रथा स्वीकारणार नाही। हे वचन फक्त शब्द नाही, तो आपल्या आत्म्याचा संकल्प आहे। मग प्रश्न पडतो, होळीच्या दिवशी आपण काय करावे? आपण समाजात राहतो, आपण जंगलात राहत नाही, म्हणून समाजाशी नाते तोडायचे नाही, पण वचनही मोडायचे नाही। यासाठी आपल्या बाबांनी एक सुंदर मार्ग दाखवला आहे, संतुलनाचा मार्ग। होळीच्या दिवशी आपण होलिका दहन पाहू शकतो, पण त्यात सहभागी होणार नाही। आपण गुलाल लावू शकतो, पण मर्यादेत। कोणालाही त्रास न देता, कोणतीही नशा न करता, कोणतेही चुकीचे कृत्य न करता। एकमेकांना नमस्कार करून, प्रेम आणि आदराने शुभेच्छा देऊनही होळी साजरी होऊ शकते। लक्षात ठेवा, सण आनंदासाठी असतात, लापरवाहीसाठी नाही। खरी होळी म्हणजे मनातील राग जाळणे, अहंकार जाळणे, वाईट सवयी जाळणे। जर आज आपण ठरवले की मी आजपासून राग सोडणार, वाईट संगत सोडणार, नशा करणाऱ्यांची साथ सोडणार, मन शुद्ध ठेवणार, तर तीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी होळी असेल। मित्रांनो, समाज आपल्याकडे पाहतो। आपण कसे वागतो, कसे बोलतो, कसे सण साजरे करतो, यावरूनच सेवक धर्माची ओळख बनते। म्हणून सण साजरा करा, पण मर्यादेत। आनंद करा, पण संयमाने। रंग लावा, पण मन शुद्ध ठेवून। आणि शेवटी एक सांगू इच्छितो, सर्वात मोठा विजय दुसऱ्यावर नाही, तर स्वतःच्या मनावर आहे। चला, यंदाची होळी आपण रंगांनी नव्हे, तर सद्गुणांनी रंगवूया। भगवंत आपल्याला योग्य दिशा देवो, आपले मन मजबूत करो, आणि आपल्या जीवनात खरी आनंदाची होळी दररोज पेटत राहो, अशी मी भगवंताला प्रार्थना करतो। नमस्कार सर्वांना।